नमस्कार भावांनो बहिणींनो, चहा पाणी झाली का तुमची? आमचा झालाय नाश्ता पाणी. आता अंडा बिर्याणी करायची पण थोडा उशीर आहे स्वयंपाक करायला. आज काय बरं वाटून होतं लागलं, म्हणलं चला आता आपण व्हिडिओ काढून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करा. आहे ना रे हातसू भैया, आज लय कटा आलता मध्ये व्हिडिओ काढायचा. आज मन पण नव्हतं व्हिडिओ काढायला, पण म्हणलं चला आता दर दिवस टाकावं लागतोय तर कशाला व्हिडिओ बुडवायचा आहे, त्याच्यामुळं म्हणलं आता आपण व्हिडिओ काढून टाकून द्यावा. आता काय 4-5 मिनिटाचाच बनवते मी, काय जास्त बनवत नसते, म्हणजे पाहणं राहिलं पण कटाळ नाही आला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग लहान लहान व्हिडिओ बनवून टाकते. जेव्हा आपलं चॅनल चालायला लागलं लय तेव्हा मग मोठा 10 मिनिटाचा व्हिडिओ टाका जाईना. असा पण काय लय व्हिडिओ चालत नाही, त्याच्यामुळं मग मी मोठाले व्हिडिओ काढत नसते. वाटते नको आता आपलं नवीन चॅनल असल्यामुळं. तरी आता 5-6 महिने झालेतच चालू करून मी. तरी आता शॉर्ट व्हिडिओ चालते जास्त, पण लॉंग व्हिडिओ काय एवढा चालत नाही. त्याच्यामुळं मग मी छोटे छोटेच बनवत असते 5 मिनिटाचा. पहिल्यांदा टाका जायला मोठाले, पण वाटते जेव्हा आपलं चॅनल लय चालन तेव्हा मग 10 मिनिटाचा काढून टाका जाईल. मग काय काल गावाकडे एवढा पाऊस पडलाय, सुरतला काय पाऊस पडला नाही. माया माहेराला तर लय पाऊस पडलाय. काल लगे इजान हे होत होते, आभाळ आलो, लय पाऊस पडलाय लगे गावाकडे. आणि सुरतला पण आज हलका हलका आभाळ येईल, इकडे पण आभाळ येईलच आहे, पण गावाकडे लय पाऊस झालाय. काल आईचा फोन आलता तर म्हणे लय पाऊस झालाय गावाकडे. रात्रभर काल पाऊस सुरू होता, दिवसभर आभाळ होतं तिकडं पण. आणि इकडं आता इकडं पण आभाळ आले, पण इकडं पाऊस येईल म्हणून वाटत नाही, पण थोडं आभाळ आहे इकडं. आता चौकड पाऊस सुरू आहे इकडं पण, उत्तराखंड इकडं तिकडं पाणी लय चालू आहे इकडं पण. कामं झालेत आता, काय एवढे कामं राहिले नाही घरातले. आता अंडे घेतलेत उकडून बिर्याणी बनवायला, थोडं थांबून बनवीन आता. जास्त काय अंडे उकळले नाही, थोडेसेच उकळले. दोघा मायल्या कराय पोरते 2-3 उकळले. आता थोडीशी बिर्याणी बनवीन. चहा पाणी झाली आता. आज मी खाल्ली नाश्त्याला खारी. हारसू भैयानं खाल्ली पपडी. ते म्हणे काय नाश्ता बनवू नको, मग त्याच्यामुळं काय नाश्ता बनवला नाही. आता काम आवरून बसले मी. आता काय स्वयंपाकच राहिलाय, पण गरम गरमच मग चांगली लागते. मग उशिरा बनवीन थोडंसं. मग म्हणलं आता चला आता आपले काम आवरले तर आपण घ्यावा व्हिडिओ काढून. आणि आता काय घरातले काम शिल्लक नसतात आता, त्याच्यामुळं मग लवकर काम आवरले. आणि तरी पण 10 वाजलेच व्हिडिओ काढायला. आता संभारून मिरच्या आणायला जावं लागन मला, त्या मावशीकडं घेऊन यावं लागन. आता याच्यामुळं जायला ते पाण्यावाले दादा येतील तर मग घर लावेल आपल्याला, मग त्याच्यामुळं मग पाणी जाईन ते वापस जार घेऊन. त्याच्यामुळं म्हणलं पाणी घेऊनच आपण बाहेर निघावं म्हणलं संभारून मिरच्या आणायच्या. पण म्हणलं मग कुलूप असलं तर मग घराला मग ते जाईन जार घेऊन वापस, मग पाणी नाही राहणार प्यायला. त्याच्यामुळं काय मी आत्ता जाणार नाही. जा प्यायचं पाणी आलं आपलं, ते दादा आले घेऊन जार तवा जाईन. मग आता येईनच ते 11-11:30 वाजेला पाणी येतच आपलं प्यायचं घेऊन. मग त्याच्यामुळं म्हणलं आत्ताच आपण काय बाहेर जायचं नाही. जा मग जार आला तवा मग पाणी घेईन आणि मग नंतर संभार मिरच्या आणायला जाईन. मिरच्या आहेत थोड्याशा, पण संभार संपलाय म्हणलं मग आज तर असं पण भाजीपाला आणायला जावाच लागन बाजारात. आता भाजीपाला संपलाय. ते भाजीपाल्यावाला तर तुम्हाला कालच सांगेल, ते गावाला गेलाय. आज बाजारला जाईन आणि थोडासा भाजीपाला घेऊन येईन. भाजीपाला संपलाय त्याच्यामुळे मग म्हणलं आता आपण अंड्याची बिर्याणीच बनवावं थोडीशी. मग डाळ गिळ काय जास्त डाळी नाही आवडत मला खायला, भाजीपालाच आवडते. मग आता संध्याकाळी जाईन आणि घेऊन येईन भाजीपाला. 4-5 वाजता लागतोय बाजार. आता सकाळी काय बाजार लागेल नसतोय तिथं भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये. मग म्हणलं संध्याकाळी जावं आपण. आता काय नाही, आता एवढं लसण गिसण सोलून ठेवलाय, कांदा कापून ठेवलाय, सगळी तयारी करून ठेवली. थोडंसं आता बनवायचंय तर मग थोडं थांबून बनवीन. आता काय जे म्हणलं आपण आता आज काही व्हिडिओ काढायची इच्छाच नव्हती म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आज काही व्हिडिओच नाही काढायचा. पण म्हणलं जाऊ द्या व्हिडिओ बुडतोय म्हणलं कशाला, मग तेवढंच म्हणलं. मग डबल चॅनल मागं येते, मग आपण नाही टाकलं नाही. 2-3 दिवस मग मन नव्हतं व्हिडिओ टाकायचं. पण म्हणलं चला आता कसं पण चॅनल आपलं थोडंसं पुढे चाललंय, त्याच्यामुळं म्हणलं आपण कशाला व्हिडिओ बुडवायचा आहे. आणि लेकरं बाळा असले मग व्हिडिओ तर गावाकडे कसं लय लवकर व्हिडिओ बनतोय, तिकडं सगळा परिवार असतोय तर
आणि इकडं मग व्हिडिओ बनवायला जर तकलीफच पडती, म्हणजे तेच घरातून काढावं लागतंय. आणि असं पण याच्या पप्पाला पण काय फिरायला न्यायला टाइम नसते, नाही तर माणूस थोडंसं बाहेर गेलं तर बाहेरचं काढून आणतंय. गावाकडे आपले लहान लहान लेकरं बाळा असतील तर लवकर बनतोय व्हिडिओ. माझ्या भावाचे बारीक बारीक लेकरं आहेत तर लवकर बनवायचा. मी दिवाळीला गेलते तर लय लवकर व्हिडिओ बनतोय. गावाकडे एवढं नाही ना, खुल्लं वातावरण असतंय. काल पाऊस पडू लागला, मग इजा होऊ लागल्या. नाही तर हर्षूच्या पप्पाला म्हणलं तुमच्या चॅनल मध्ये टाका काढून, म्हणलं ते मी पावसाचं मस्त पाऊस पडायला लागलाय, पण त्याचे पप्पा म्हणजे लय इजा व्हायला लागल्या, मग त्याच्यामुळं व्हिडिओ काढला नाही त्यानं. नाहीतर लय पाऊस पडलाय गावाकडे पण. आणि इकडं कसं आहे आता, इकडं पण आभाळ आलंय, पण इकडं काय लय पाणी आलं नाही. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.